नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। सणासुदीला किंवा आपल्याकडे पाहुणे येणार असेल तर त्यांच्यासाठी काही स्पेशल असं गोड बनवायचं असेल तर त्यासाठी आजची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, माझ्या चॅनलला प्लीज तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। आज इथे आपण घरच्या घरी बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत। इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ते व्यवस्थित तापवून घेतलेलं आहे। नंतर मग त्यामध्ये मी 1.5 वाटीला थोडीशी कमी अशी साखर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती गोड पाहिजे त्यानुसार साखर घेऊ शकता। साखर पूर्ण विरघळू द्यायची आहे। दूध तापलेलं असतं त्यामुळे साखर लवकर विरघळते। इथे बघू शकता तुम्ही मी 1.5 वाटीला अगदी थोडंसं कमी साखर घेतलेली आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला दूध पहिले मी तापवून घेतलेलं आहे आणि 1 लिटर दुधाचं माप आहे हे। त्यानंतर मग आपल्याला यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे। तुम्ही तूप कोणतंही टाकू शकता, घरी तयार केलेलं किंवा विकतचंही। फक्त 2 चमचे तूप आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि तेही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यासाठी आधी सुरुवातीला आपल्याला मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे। इथे बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे। त्यानंतर इथे मी एका लिंबाचा रस काढून घेतलेला आहे वाटीमध्ये आणि तो अगदी फक्त त्यामध्ये बोटं असे टीप करून अगदी फक्त त्या दुधावर आपल्याला असे शिंतोडे उडवायचे आहेत आणि कमी सुरुवातीला आधी जेव्हा आपण शिंतोडे उडवतो तेव्हा गॅस कमी ठेवायचा आहे आणि नंतर मग असं चमचा घेऊन ढवळत राहायचं आहे। एकाच वेळेस तो लिंबाचा रस आपल्याला टाकायचा नाही, असंच थोड्या वेळाने तो लिंबाचा रस आपल्याला या दुधामध्ये टाकायचा आहे। अर्धा लिंबाचा रस पुरेसा होतो या 1 लिटर दुधाला, कारण मी पूर्ण जेव्हा बर्फी तयार झाली तेव्हा अर्धा लिंबाचा रस माझा तसंच बाकी होता। अशा प्रकारे पूर्ण थोड्या वेळाने आपल्याला ते लिंबाचा जो रस आहे त्याचे शिंतोडे यावर असे शिंपडून ते दूध ढवळत राहायचं आहे आणि नंतर मग तुम्ही गॅस फुल ठेवला तरी चालेल आणि फक्त तो गॅस जवळून बाजूला जाऊ नका, कारण ते गॅस वरचं दूध उतू जायला नको। आपल्याला ते सारखं चमच्याने ढवळत राहायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही दूध असं आटलं आहे थोडंसं आणि जे लिंबू आपण त्याचा रस त्याच्यावर हे करतो त्यामुळे असं बाजूला थोडंसं त्याचं दुधाचा जो गर आहे तो जमा होतोय। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। घरच्या घरी आपण अतिशय जसं हलवाई जशी बर्फी बनवतो अगदी कमी साहित्यात आणि घरच्या घरीच असलेल्या साहित्यांमध्ये ही रेसिपी आपण बनवू शकतो आणि ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर मी तुम्हाला खात्री देते तुमचे पाहुणे आणि घरचेही तुमचं नक्कीच कौतुक करतील, कारण आपण जशी बाहेरून मिठाई आणतो अगदी तशीच बर्फी होते। ही रेसिपी तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। इथे बघू शकता तुम्ही त्या दुधाचा गर हळूहळू आपला येतोय। सुरुवातीला फुल गॅस ठेवूनच आपल्याला पूर्ण चमच्याने ते ढवळत राहायचं आहे, मग बाजूने असं ते पातेल्याच्या जमा होतं। याला तुम्ही थोडंसं जाड असं पातेलं घ्यायचं आहे म्हणजे दूध खाली लागत नाही, कारण आपल्याला ते भरपूर वेळ उकळवायचं आहे। सुरुवातीला फुल गॅस असल्याने लवकर होतं आणि नंतर मग कमी गॅस करायचा आहे जेव्हा दूध आटायला सुरुवात होते तेव्हा। आता तोपर्यंत आपल्याला ते लिंबाचा जो रस आहे त्याचे शिंतोडे मी अगदी दूध कमी होईपर्यंत ते असे हे केलेले आहे, बोटांनी उडवलेले आहे। आता इथे मी ड्रायफ्रूटचे असे काप करून घेतले आहे, एकदम त्याचा बारीक चुरा केला नाही मिक्सरमध्ये। इथे बघू शकता तुम्ही दूध असं थोडंसं त्याची जी म्हणजे लिंबाच्या रसामुळे जे घट्टसर असा तो तयार झालेला आहे। हेच याचाच गोळा तयार होतो शेवटी आणि मग तीच आपल्याला बर्फी आपली रेडी होते। आता अगदी थोडंसं पाणी त्यातमध्ये म्हणजे दूध आणि ती बर्फी वेगळी होत आलेली आहे। इथे बघू शकता तुम्ही आपल्याला काही सुद्धा मी दुसरे इथं साहित्य वापरलेलं नाही आहे,
फक्त अगदी घरात जे होतं तेच साहित्य वापरून अगदी छान बर्फी तयार केलेली आहे। इथे माझ्याकडे थोडासा कलर होता म्हणून मी थोडासा पिवळा कलर टाकलेला आहे। कलर टाकला नाही तरी चालेल, तो अगदी ऑप्शनल आहे। फक्त दूध, साखर आणि तूप आणि तो लिंबाचा रस एवढेच साहित्य वापरून आपण अगदी हलवाई जसं बनवतो तशीच बर्फी घरच्या घरी बनवू शकतो। आता ऑलमोस्ट आपली जेव्हा ते दूध पूर्ण आटत आलेलं आहे तेव्हा मी थोडेसे ते ड्रायफ्रूट यामध्ये टाकलेले आहे, पूर्ण टाकलेले नाही, कारण आपल्याला नंतर जेव्हा आपण पूर्ण ती बर्फी तयार होते तेव्हा आपल्याला ते वरती पण लागणार आहेत, म्हणून मी थोडेसे त्यातले काही टाकले आणि काही बाकी ठेवलेले आहेत। आता इथे मी एकीकडे एका छोट्या प्लेटला असं तुपाचं ब्रशने लावून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून आपण जे बर्फी तयार होते ती याला चिकटणार नाही, त्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला काप वगैरे करता येईल। यावर मी आता सगळ्या याने व्यवस्थित साईडला तूपच्या लावून घेतलेलं आहे। आता इथे आपलं सगळं व्यवस्थित ताटाला तूप लावून झाल्यानंतर जी बर्फी आपली रेडी झालेली आहे ती यावर टाकून थोडा वेळ थंड होऊ द्यायची आहे। यावर नंतर आपल्याला ते ड्रायफ्रूट्स राहिलेले होते बाकी ते यावर टाकून नंतर व्यवस्थित ते असे सेट होतील अशा पद्धतीने आपण ते चिकटवायचे आहेत। तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने सेट केले तरी चालेल। इथे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही घेऊ शकता। यात हवं तर वेलचीची पूडही जर तुम्ही टाकली तरी छान लागते। आपल्याकडे जे घरात साहित्य अवेलेबल असतं त्याप्रमाणे आपण अशी छान स्वीट डिश बनवू शकतो आणि याची चवही खूप छान लागते। यामध्ये आपण जास्त तुपाचाही वापर केलेला नाही आहे आणि गोडही आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण घेऊ शकतो, म्हणजे जे कोणी डाएट वगैरे करत असतील किंवा डायबिटीजचे पेशंट असतील त्यांनाही आपण गोड आपल्या सोयीनुसार कमी जास्त करू शकतो। म्हणजेच घरी आपल्या सोयीनुसार आपण अशी मिठाई बनवून घरच्यांनाही त्यांच्या हेल्थनुसार मिठाईचा आनंद देऊ शकतो। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा, कारण मी रोज अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते। इथे ऑलमोस्ट आपलं सगळं ड्रायफ्रूट्ससुद्धा लावून सेट करून झालेलं आहे। आता थोडा वेळ ते थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मग त्या अशा सर्विंग प्लेटमध्ये मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत। इथे बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ते, अगदी जशी दुकानात बर्फी मिळते तशाच पद्धतीची बर्फी आपण घरी बनवलेली आहे आणि दिसायलाही छान दिसते आणि चवीला तर अतिशय छान झालेली आहे। चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। थँक्यू।